देशभरात जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला। याच गोष्टीचं औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे पुणे शहराच्या मनसे शहर उपाध्यक्ष सौ अर्चनाताई शहा भिवरे पाटील यांनी देखील कामयानी संस्थेच्या 250 विद्यार्थ्यांना कात्रज उद्यानाची शैक्षणिक सहल घडवून आणली आहे। यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। इतर मुलांप्रमाणे याही मुलांना सहलीचा आनंद घेण्याचा अधिकार आहे असं सांगत अर्चनाताईंनी या मुलांना मार्गदर्शन केलंय। या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी हिमांशु बायसीने। 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला आणि त्यानंतर आता जागतिक अपंग सप्ताह सुद्धा साजरा करण्यात होतोय। याच्याच औचित्य साधत मनसेच्या अर्चनाताई शहाकडून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमात मतिमंद आणि अपंग मुलांना कात्रज डेअरीचं एक वेगळं शिक्षण घेण्यासाठी एक छोटीशी ट्रिप काढण्यात आली आहे। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की हा उपक्रम नक्की काय आहे। काय सांगाल ताई? खरं तर हा कुणीच आतापर्यंत हा उपक्रम राबवला नव्हता, तुम्ही हा उपक्रम राबवला, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर हे अपंग न म्हणता मोदीजींची एकच गोष्ट मला आवडली, ती म्हणजे त्यांनी दिव्यांग हा शब्द दिला आहे। तर दिव्यांग हा शब्द म्हणजे ही मुलंच आहे, पण ही मेंटली रिटायर्ड म्हणजे हे काही जन्मतः त्यांच्या आईने जे जन्म घातला आहे ही आईची चूक नाही आहे। आई ही जन्म देत असती, परंतु जन्म कोणामुळे होतो म्हणजे जे दोष देतात पुरुष लोक, जे आता सरांनी बाहेर सांगितलं ते मी ऐकलं की पुरुष म्हणतात की तू जन्म दिला। अरे हो, मी जन्म दिला, पण तुझ्यामुळेच दिला ना। ही गोष्ट जेव्हा पुरुष लोक बोलतात ना की तुझ्यामुळे झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत। आईची चूक नसते, आई ही आई आहे, तिच्या कुठलंही बाळ झालं तरी सुद्धा ते तिच्यासाठी बाळच असतं। ही गोष्ट पुरुष वर्गाने खरं तर लक्षात घेतली पाहिजे। सामाजिक जबाबदारी आहे ही आपली प्रत्येकाची आणि प्रत्येक घटकांमध्ये म्हणजे हे दिव्यांग मुलं असतील किंवा चांगली मुलं असतील, पण एक सामाजिक जबाबदारी आणि एक राजकारण ह्या सगळ्या गोष्टी खूप बाजूला ठेवून एक माणुसकीच्या दृष्टीने मला असं वाटलं की आपल्याला खरंच काय करायचं आहे तर हे दिव्यांग मुलांसाठी आपण करावं। तर मला म्हणजे काही म्हणजे असं ठीक आहे असं वाटलं की ती डेव्हलप झाली, पण जेव्हा ही मुलं पाहिली ना माझ्या अंगावर खरंच खूप शहारे आले की अरे बापरे, म्हणजे आपल्यातल्या चांगल्या मुलांना म्हणजे सांगते ताई की सांभाळताना आयांना किती त्रास होतो, इकडे पळ त्यांना खायला घाल, किंवा मग ह्या मुलांना सांभाळताना त्यांच्या आयांना किती त्रास होत असेल। काही ह्याच्यातली अशीही मुलं असतील की आईवडिलांनी त्यांना सोडून दिले असतील आपल्या संस्थेमध्ये, अशीही काही असतील। मग त्या मुलांनी आई कोणाला म्हणायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे। मग त्यांच्यासाठी आई वडील हे सगळे टीचर्स असतील, ह्या प्रिन्सिपल मॅडम आहेत मागे, ह्या प्रिन्सिपल मॅडम असतील, आणि खरंच मला ही संधी मिळाली की ह्या मुलांसाठी काहीतरी करायची। आणि मी हे राजकारण नाही, पण ह्याच वर्षी मला ही संस्था भेटलेली आहे। मी जिवंत असेपर्यंत ह्या संस्थेला जेवढं होईल तेवढं योगदान, विशाल भाऊ हे ग्रामपंचायत सदस्य आहेत नरेगावचे, ह्यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग असतो। पण आम्ही हे महानगरपालिकेच्या शाळा ज्या असतात, जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे ज्या असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आमचा आगळा वेगळा उपक्रम ताई चालू असतो। मेहंदीचे कोण वाट किंवा खाऊ वाटपचा कार्यक्रम असेल, 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्हाला काहीतरी त्यांच्यासाठी व्याख्यान ठेवता येईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतो। दिखावा करणं हे आम्हाला कधी जमलं नाही, कधी ते पटलं नाही। खरं एखाद्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती आपण केली पाहिजे आणि ती मी करते। आणि ही गरज म्हणून नाही, पण माझ्या आत्म्याला ह्याची खूप शांतता झाली की मी ह्या मुलांना ह्या ट्रिपच्या माध्यमातून कात्रज डेअरी दाखवू शकले। ताई, अजून एक प्रश्न असा आहे की सरकार आता वेगवेगळ्या योजना आणत आहे, तुम्हाला काय वाटतं अजून काय ह्या मुलांसाठी ज्या योजना आणल्या त्याच्यात काय बदल व्हायला पाहिजे आणि यांना अजून काय शिक्षण किंवा अजून काय सुविधा मिळायला पाहिजे? मला असं वाटतं सरकारने कुठल्याही प्रकारचा दिखावा करू नये। योजना ज्याप्रमाणे तुम्ही कागदावरती देता त्याचप्रमाणे त्या अंमलात आणल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी। आणि ॲटलिस्ट हे जे दिव्यांग मुलं जी आहेत ना, ह्याच्यासाठी कृपया कुठल्याही प्रकारची प्रोसिजर नसावी। तुम्ही जेव्हा फतवा काढता ना एखादा मनाने, जसा नोटा बंद करायचा काढला, त्याप्रमाणे जशा वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोक असू देत, दिव्यांग मुलं असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, त्याच्याच बरोबर जसं नोटांचा तुम्ही कारभार पटपट केला ना, तसे ह्या गोष्टींचा सुद्धा जेव्हा तुम्ही फतवा काढता, एखादं काहीतरी उपक्रम काढता, त्याच्यावरती पटकन ते राबवले गेल्या पाहिजेत, ही विनंती आहे माझी। तर आपण बघितलं की अर्चना शहा ताईकडून एक आगळं वेगळं उपक्रम लावण्यात येणार आणि या उपक्रमाला विद्यार्थ्यांसुद्धा तेवढाच प्रतिसाद दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संवादाचा हिमांशु, पुणे प्लस।